ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। पुण्यातल्या प्रारूप प्रभाग रचनेवरती जवळपास 5,000 हरकती ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे आलेल्या होत्या आणि यामध्येच कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मुलानं थेट महापालिका आयुक्तांसमोर एक बॅनर जो आहे तो झळकावलेला होता आणि त्यावरती आमचा कसबा कुठे आहे हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। तुम्ही सध्या पुणे शहरामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करताय, मात्र सध्या जी प्रभाग रचना प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या चिरंजीवांनी जो बॅनर झळकावला तो चर्चेमध्ये आला की आमचा कसबा कुठे आहे। नैसर्गिक नियम तोडून कसबाचा प्रभाग तोडण्यात आला असा त्यांचा आरोप होता, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? म्हणून याच्यामध्ये बघा, हे शहर हे जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेलं शहर आहे। ह्याचं नाव कसबा पुणे असं पूर्वीपासून होतं, मग पुनवडी कसबा, पण ह्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कसबा विधानसभा म्हणून नाव अस्तित्वात आहे। परत ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कसबा गणपती म्हणून त्या वार्डाच्या प्रभागाच्या रचनेचं नाव येत होतं। एवढं मोठं मंदिर असताना, एवढं मोठं ऐतिहासिक परंपरा असताना त्याचं नाव बदलण्याचं धाडस ह्या सत्ताधारी लोकांनी, म्हणजे जे आता ज्यांनी ह्या प्रभाग रचनेमध्ये स्वतःचा अंकुश ठेवून चुकीच्या पद्धतीनं कमला नेहरू सारखं नाव देऊन ह्या कसबा गणपती आणि कसब्यातल्या परिसराचा जाणून बुजून मागच्या वेळेला झालेल्या पराभवाचं उट्ट काढत म्हणून कसबाच नामनिश करायचं काम ह्याच्यामध्ये करताना दिसतंय। पण माझा मुलगा आता कॉलेज जीवनात काम करतोय, पण त्याच्या मित्रांनी ठरवलं की आपल्या कसब्यातच नाव नाही, आपली ऐतिहासिक परंपरा आहे, ऐतिहासिक वारसा असलेला भाग आहे आणि त्याचं नाव येत नाही म्हणजे लोकांनी किती छोटेपणा स्वतःनी केलेला आहे। आणि ही प्रभाग रचना जी केली चुकीच्या पद्धतीने केली। आयुक्तांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि आयुक्त आता फक्त आपला तो पडदा गोडून घेतलाय आणि आंधळ्याच्या भूमिकेमध्ये आहेत। ही वार्ड रचना करताना कुठे सीमारेषा असेल, रेल्वे लाईन असतील, नदीचा रेषा असेल, मुख्य रस्ता असेल, हे जे सगळे नियम डावलून अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अख्खी प्रभाग रचना पुणे शहरात चुकीच्या पद्धतीने केलेली आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप दिसतो की आज आमच्याकडे दलित समाज आहे, मातंग समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि ह्या सगळ्या समाजाला वेगवेगळ्या कप्प्यात करून आपण निवडणुका कशा जिंकू शकतो आणि त्याला हे आयुक्त जे संविधानाचा आदर करतात, संविधानावर स्मरून काम करतात, हे सगळं चुकीच्या पद्धतीनं आयुक्त ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना दिसतात। म्हणजे अल्लीबाबाची भूमिका आयुक्ताची ह्याच्यामध्ये काल 2 दिवस जे हरकती सूचना घेतल्या त्याच्यामध्ये निव्वळ फार्स होता। त्याच्यामध्ये फक्त महानगरपालिकेचे पैसे घालवायचे 2 दिवस आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न काल आयुक्तांचा आणि त्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या लोकांचा होता। आणि अशा जर निवडणुका लोकांमध्ये असंतोष आहे, कार्यकर्त्यांवर असंतोष, खऱ्या ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, ह्या आमदार खासदारांच्या निवडणुका नसतात आणि ह्याच्यात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असेल, प्रत्येक विभागाचा कार्यकर्ता असेल, प्रत्येक जातीचा कार्यकर्ता हा जो तो आपल्या पद्धतीने काम करत असतो। जर अशा पद्धतीने वार्ड रचना केली तर ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? मात्र तुम्ही असं म्हणताय की चुकीच्या पद्धतीनं प्रभाग रचना करण्यात आली आहे, आयुक्तांवरती वरदहस्त आहे, नक्की कुणाचा आहे किंवा कुणाचा अंकुश आहे असं तुम्हाला वाटतं? कुणाच्या सोयीनुसार ही सगळी प्रभाग रचना करण्यात आली? आयुक्त हे सत्तेच्या ओझ्याखाली वाकलेला आयुक्त आहे आणि ह्या आयुक्ताच्या लक्षात येत नाही की आपण काय करतोय। आपण ज्यावेळेला ह्या सगळ्या खुर्चीवर 2 वर्षांनी 4 वर्षांनी जाईल, पण त्यावेळेला तपस्या त्यांना स्वतःलाच त्यांच्या बुद्धीला वाटेल की आपण चुकीचं काम करतो, पण इतकं ओझ्याखाली वाकलेत हे सगळे अधिकारी की जेणेकरून त्यांना निवडणुका हायजॅक करून अशा पद्धतीचं निवडणुका कोण टाकताय हे आता आपल्याला माहिती आहे। सत्तेतली लोक आता आहेत आणि ज्या लोकांनी केले तुम्हीच बातम्या छापलेल्या आहेत, 3चा वार्ड झाला, 4चा झाला, 5चा। आमचं म्हणणं काय ना, आमचं एकच म्हणणं की तुम्ही सीमारेषा असू द्या, नियमाने काय जे व्हायचे ते 19-20 होऊ शकतं, पण एकदम सगळंच आता सत्तेमध्ये मग तुम्ही पण आहात, अजितदादांचे राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, मग नक्की कोण? आता याच्यामध्ये रवी धंगेकर हा कार्यकर्ता म्हणून बोलतो, मी शिवसेनेचा महानगर प्रमुख म्हणून बोलत नाही, हे कार्यकर्त्यांच्या वेदना बोलतो आणि कार्यकर्त्या हा कुठल्याही पक्षाचा असला तर त्याला एक हा स्टेज असतो, ह्या स्टेजवरनं तो भविष्यामध्ये त्याचं कार्य चालू होत असतं आणि स्वराज्य स्थानिक संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम ह्या सगळ्या लीडर लोकांनी करायचं असतं। आपण बघितलं असेल तर पूर्वीपासून काँग्रेस जरी सत्तेवर होती तर काँग्रेस सर्वसामान्य लोकांपर्यंत ती पोहोचून
सर्वांना विभागून याच्यामध्ये न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण आत्ता ती परिस्थिती राहिलेली नाही. आत्ता जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये आमची काठी ना आमचीच म्हैस आणि ह्या पद्धतीने चाललेला हा कारभार आहे. आणि अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 2-2, 3-3 हजार भाजपचे विरोधात हे सगळं का तर तुम्हाला माहिती मला माहिती. आणि ही सगळी ज्या चुकीच्या आता आमचा वार्ड तर कसब्यात 2-3 ठिकाणी विभागला गेला. एक कॅन्टोन्मेंटला गेला, एक कसब्याचा भाग आला आणि एक वडगाव शिरीचा. असं कुठं प्रभाग होतात का? आता कसब्यातल्या लोकांनी जर वार्ड कुठं जायचं किंवा येरवड्यातल्या लोकांनी कुठं यायचं वार्ड रचना झाला, वार्ड वापिस झालं तर म्हणजे सर्व सुविधापासून पायाभूत सुविधापासून त्यांना वंचित राहावं लागेल. तिथले 20,000 मतदान आहे, इकडचं 20,000, ताडेवाला रोडचं 40-45,000. म्हणजे इथल्या लोकांनी जायचं कुठं? उद्या एखादा वार्ड जर एखाद्याकडे तो जॉईन केला, समजा येरवड्यात केला, तर येरवड्यातल्या लोकांनी तिकडे जायचं का येरवड्यातल्या लोकांनी इकडे यायचं का? म्हणजे ह्याच्यामध्ये नागरिकांना त्रास देणं स्वतःच्या सोयीचं राजकारण, स्वतःला निवडून येण्यासाठी केलेलं राजकारण हे चुकीचं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. आणि भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये हे काय लय मोठा तीर मारणार नाही तुम्ही असं करून. पण कार्यकर्त्यांचा सत्ता मिळवण्यासाठी मग हे सगळं करतायत का कोण? आता मग सत्तेमध्ये तर तुम्ही पण आहात, अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, एकाच पक्षाला काय सत्ता हवी असं तुम्हाला म्हणायचं? मी काय म्हणतो, रवी धंगेकर हा कार्यकर्ता म्हणून बोलतोय. पुणेकर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आज जे काम करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने केलं. आणि आम्हाला जर सगळं मिळायचं असेल तर निवडणुका घेतल्या नाही तरी चालतील ना. आणि आयुक्त प्रचंड चुकीच्या पद्धतीने वागतात आणि सगळे सत्तेच्या वजाखाली वागलेले. तर मग आता तुम्ही तुमची ही तक्रार जी आहे तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे, पक्षाच्या नेतृत्वाकडे करणार का? तुम्ही असं म्हणता की आयुक्त ओझ्याखाली वाकलेले आहेत, मग याची तक्रार नक्की कोण करणार? नाही, याची तक्रार आता निवडणूक आयोगानेच ह्याच्यात लोक न्यायालयात जातीलच. आणि ज्यावेळेला न्यायालयात जातील त्यावेळेला जर ह्यांच्याविरोधात जर हे केलं तर ह्या सगळा अपमान हा त्या आयुक्ताचा असतो. आयुक्त त्याचा जबाबदारी असतो. पण या आयुक्तांना जाणून बुजून आयुक्तांनी बसून केलेला हा सगळा कारभार आहे. आणि याच्यावर सगळं आयुक्तांना बसून सत्ताधारी पुण्यातल्या लोकांनी ते केलेलं आहे. तुम्ही असं म्हणताय की एका पक्षानं हे सगळं केलेलं आहे किंवा आयुक्तांवरती ओझं आहे, तुम्ही थेट आव्हान देणार का मग निवडणुकीमध्ये? जर कदाचित ऐकलं नाही तर भाजपशी थेट तुमची लढत होणार का? नाही बघा, आम्ही लढणारी लोक, लढणं तर रक्तात आहे आपल्या. हरणं जिंकणं हा नंतर जाऊ, पण आम्ही रस्त्यावर येणारच नाही. शेवटी कार्यकर्त्यांसाठी मी रस्त्यावर येणार. सगळं कार्यकर्ते आम्ही आमच्या पद्धतीनं जिथं तिथं आम्ही आपलं त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार. एकीकडे ही सगळी प्रभाग रचना झालेली आहे, तुम्ही असं म्हणताय की नैसर्गिक नियम डावलण्यात आलेले आहेत. जर कदाचित युती झाली किंवा जर समजा मग युती झाली नाही तर तुमच्या शिवसेनेचं पुणे शहरातलं चित्र काय असेल? एक महानगर प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, शिवसेना ही रक्तातनं लढणारी सेना आहे आणि आपणही लढणारी लोक आहोत. त्याच्यामुळं कुठं लढायचं काय लढायचं हे विचारावं लागत नाही. आणि हा सगळा आम्ही सगळे छत्रपतींचे सैनिक आहे, शिवाजी महाराजांना मानणारे सगळे. आणि शिवसेना प्रमुखांनी शून्यातून ही संघटना मोठी केली. संघटना मोठी करता करता त्यांनी अनेक सर्वसामान्यांना चेहरे देण्याचा प्रयत्न केला. आज भाजप ही शिवसेना प्रमुखा म्हणून महाराष्ट्रात रुजले गेलेले. म्हणजे शिवसेनेला कोण डावलत नाही हा नक्की आहे. आणि हा महाराष्ट्र धर्म पाळणारी लोक आहेत ह्या महाराष्ट्रात, ती शिवसेनेच्या मागे उभी राहते. जर कदाचित तुमच्या हरकती आता गेलेल्या आहेत, निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला नाही तर मग आता पुढची भूमिका काय असेल? तुम्ही असं म्हणताय की सगळे प्रभाग तोडलेले आहेत, तर मग पुढची निवडणूक तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये आव्हान हा कोणालाच नसतं, कार्यकर्त्याला आव्हान कधीच नसतं. निवडणुका जिंकणं हा काय लय मोठा मुद्दा नाही. विषय असा आहे की आम्ही जी बाजू मांडतो ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची बाजू मांडतोय. आणि ह्या कार्यकर्त्यांच्या बाजू मांडताना त्याच्यामध्ये मी पक्षाच्या लोकांशी बोललोय आणि पक्षाला सांगितलं की मी कार्यकर्ता म्हणून जी बाजू मांडतोय ही सर्व पक्षाच्या ह्याच्यावर, उद्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर बी अन्याय आहे. आणि शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, परत रिपब्लिकनचे आहे, जे आहेत समाजवादी पक्ष, ह्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला जर तुम्ही अशा पद्धतीने जर जाती किंवा एका विशिष्ट धर्माला टार्गेट, आम्हाला आता आमच्याकडे 24मध्ये आमचा दलित समाज कुठे गेला, मातंग समाज कुठे गेला, बाकीच्या समाजाचा जर कायम त्यांच्यासाठी एक जागा शिल्लक होती ती जागा तुम्ही उडवायचा प्रयत्न केला चुकीच्या. भाजपनं हे सगळं ठरवूनच केले. आता काय हे काय सांगावं लागतं का? अनेक लोकांनी तक्रारी केल्यात, अनेक लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि आमची चळवळच मोडाची वेळ आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं की जिथं तुम्हाला शक्य होईल तिथं तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, जिथं शक्य होईल तिथं तुम्ही जाणून बुजून तुमच्या राजकीय ताकदीवर तुम्ही जर अशा पद्धतीने करत असेल तर ह्याच्यामध्ये भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे.
तुम्ही स्थानिकवर न बघता हा देशाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रश्न आहे, संविधानाचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये भाजपच्या वरिष्ठांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि अशा पण जर एका सगळी भाजप एका प्रभागात जर आणून ठेवायची असेल तर मग हे चुकीचं आहे. निवडणुका जिंकतील हारतील तो विषय वेगळा, पण हे चुकीचं आहे. म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की चुकीच्या पद्धतीनं प्रभाग रचना झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या दलित समाजावर अन्याय झाला, आमचा मातंग समाजावर अन्याय झाला, आमचा ओबीसीवर अन्याय होतोय, सगळ्यांवर अन्याय होतोय. आणि हा अन्याय करताना मुस्लिम समाजावर अन्याय होतोय. अरे असं कुठं असतं का? हे आपण संविधान मानणारी लोक आहेत आणि सगळी लोक ही या देशाचे सगळेच नागरिक आहेत. आणि त्यांच्यावर जर जाणून बुजून इकडला काय भाग काढला, तिकडला भाग काढला तर तो मग चुकीचं आहे. आम्ही सगळे एकत्र होऊन आम्ही लढू. आम्ही वेळ पडली तर आम्ही स्वतः बाजूला बसू, म्हणून संधी कार्यकर्त्यांना देऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण निवडणुकीमध्ये माघार नाही. नाही, निवडणुकीत माघार, आपला जन्मच लढायचा झाला. निवडणुकीत माघार कसली? माघारीचा काय संबंध आहे? निवडणूक लढवणार आहे. आता तुम्ही असं म्हणालात की आयुक्त ओझ्याखाली वाकलेले आहेत, आयुक्तांनी हरकती घेतल्या, त्याचा मग पुढे काय होणार? काय बदल होईल असं वाटतं? बदल झाला नाही झाला तरी त्यांच्या लक्षात आणून देणं काम आहे. आपण चोरी करतोय तर आम्ही सांगितलं तुम्ही चोरी करताय, त्यांनी सुधारणा करायची का नाही त्यांचा विषय. सत्ता आज उद्या नाही परवा त्यांना. आणि सगळ्यात शेवट आहे, कधीतरी घरात जाऊन बसलं आपण काय काम केलं दिवसभरातलं ह्याचा तरी त्यांनी अभ्यास केला तर लय झालं. तर आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मात्र आतापासून आपण पाहतोय की प्रभाग रचनेवरती जे आक्षेप नोंदवण्यात आलेले होते त्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी सुद्धा आपला आक्षेप नोंदवलेला आहे की नैसर्गिक नियम हे सगळे बाजूला सरून पुण्यातली प्रभाग रचना जी आहे ती एका पक्षाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि आयुक्त चोरी करतायत अशा पद्धतीचा आरोप आपण पाहतो की रवींद्र धंगेकरांनी केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी सोनवे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. In the good hands of science. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.